बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ, आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. महाराष्ट्रभरामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका अतिशय तोंडावर आहेत. 2-3 दिवसांवर निवडणुका आलेल्या आहेत. काल सिंधुदुर्गातनं एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक तो व्हिडिओ मला पाठवला होता. नितेश राणेचा तो व्हिडिओ होता. नितेश राणे या व्हिडिओमध्ये म्हणजे माज पहा सत्तेचा, सत्तेची मस्ती पहा, ती गुरमी पहा. माज, याला मी माज हाच शब्द वापरतो आणि माज हाच शब्द योग्य आहे. हा सत्तेचा माज, ही सत्तेची मस्ती, आमचा बाप तिकडे, आमचा बॉस तिकडे सागर बंगल्यावर वगैरे वगैरेच्या ह्या गोष्टी आता कुठपर्यंत, कुठल्या थराला चालल्या आहेत जरा पहा. सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेस आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना हा माणूस स्पष्टपणे तिथे म्हणतो की जर कमळाचा, धनुष्याचा उमेदवार असेल, निवडून आला तर त्यालाच निधी देईन. चुकून माकून जर मशालीचा आला तर निधी काय माझ्याकडनं मिळणार नाही, जो आहे तो सुद्धा कमी करेल. हा माज आहे सत्तेचा. निधी आपल्या घरची जहागीरदारी नाही. निधी आपल्या घरातनं आपल्या बापदाद्यांच्या जमिनी विकून आपण देत नाही. हा निधी, हा सरकारी पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेसाठी वापरला गेला पाहिजे. हेच सांगतं भारताचं संविधान. ज्यावेळेस आपण शपथा घेतो, ज्यावेळेस आपण त्या मंत्रिपदाच्या शपथा घेतो, त्यावेळेस काय काय बोलता? बंद करून टाका या साऱ्या शपथा. कशाला पाहिजे तो शपथविधी? कशाला 3-3, 4-4 कोटी असे फुकून टाकायचे फक्त शपथांच्या नावाखाली? ते हार तुरे फुले, मग तो राज्यपाल म्हणणार मी, मग ह्यांची पुढे शपथ चालू करायची, मीच्या पुढे मी याव आणि मी त्याव. संविधानाची शपथ घेतो, ईश्वर साक्ष शपथ घेतो आणि शपथेनुसार सांगतो की मी कुणाविषयी आकसभाव ठेवणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही, सर्वांची सेवा करेल, निष्पक्षपणे करेल. ही अशी माणसं ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस मात्र जणू काही निधी आपल्या जमिनी विकून, आपले गुंठे गुंठे जमिनी विकून, आपल्या घरातला पैसा जणू काही आपण लोकांसाठी वापरतोय, जणू काही आपण पालकमंत्री नाही, जणू काही आपण मालकमंत्री झालेला आहात. अशा प्रकारचा हा सारा कालचा तो व्हिडिओ ज्यावेळेस माझ्या पाहण्यात आला, तळपायची आग मस्तकात गेली. कारण या सगळ्याच्या विरोधात बोलणारं कोणीच नाही. आता कोणाला ह्याची काही पडलेलीच नाही. कुणी यावर टिकली मारून जावं हा खेळ करून ठेवलेला आहे. काल बघा ना, हा मंत्री नितेश राणे नावाचा मंत्री काल खुल्यामध्ये अगदी मीडिया समोर जाणीवपूर्वक चिन्हांची नावं घेऊन ज्यावेळेस म्हणतो मशालीचा उमेदवार असेल, काय म्हणताय, कमळ धनुष्याला निधी मिळेल, मशालीला निधी देणार नाही. अशा ह्या वृत्तीला कोकणी माणूस खरंच घोडे लावून जाईल. जरा पहा हा व्यक्ती काय म्हणाला होता. मला मंत्री म्हणायची सुद्धा लाज वाटते. पहा, मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही. आणि आग्रही बरोबर बोलले, आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो, माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा हे निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला, असलेली निधी कमी करून टाक. सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही. फटाफट सगळे सरपंच बसले माझ्या. तसंच हाही विषय. या माणसाने अशीच धमकी ज्यावेळेस नगर परिषदांच्या, नगरपंचायतींच्या, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या वेळेसही दिली होती आणि त्याचा उल्लेख तो ह्या व्हिडिओत सुद्धा करतोय. ते काय म्हणतात की ज्यावेळेस ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या त्याही वेळेस मी असंच म्हटलं होतं, जर माझ्या विचारांचा सरपंच बसला नाही तर 1 रुपयाचा सुद्धा जिल्हा नियोजनचा मी निधी देणार नाही. आणि अगदी पटपट 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 सारेच्या सारे सरपंच माझ्या विचारांचे बसले, माझ्या पक्षाचे बसले. हा धमकावण्यामध्ये येत नाही का हा प्रकार? इलेक्शन कमिशन ऑफ जे कुठलं तिकडचं असेल, म्हणजे राज्याचा असेल, तिथल्या जिल्ह्याचा असेल, डोळ्यावर आपल्या पट्ट्या आहेत का? हे सारं दिसत नाही का आपल्याला? हे कुठल्या नियमांचं उल्लंघन होत नाही का? की नियमांचं उल्लंघन फक्त शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे असतील, इतर विरोधी पक्षांचे असतील,
त्यांच्या एखाद्या नेत्याने थोडासा आवाजाचा स्तर वाढवला, 10 मिनिटाच्या पुढे एखादा सेकंद गेला, तिथेच फक्त उल्लंघन होतं. अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. मला खरंच आज असं वाटतं, काँग्रेसच्या 70 वर्षांच्या काळामध्ये काँग्रेसने ह्यांच्या वागण्याचा अगदी 0.01% जरी वापरला असता ना, आता हे जे वागतायत गेल्या 10 वर्षामध्ये, हे जे काही वागतायत त्याचा 0.01% जरी वागले असते ना, अख्खा भाजप त्यांनी, या 70 वर्षांचा कालावधी फार मोठा आहे. एखादा पक्षच संपून टाकायला 70 वर्षांचा कालावधी हा फार मोठा आहे. उभा भाजपा कुठे दिसला नसता जर अशा प्रकारे, म्हणजे आपल्याच मस्तीमध्ये जर काँग्रेस वागला असता तर. आपण 10च वर्षात दाखवून दिलं की लोकशाहीकडून हुकुमशाहीच्या दिशेने किती पटपट जाता येतं. बरं, आपण शपथा कशासाठी घेतो? मगाशी मी म्हणालो, शपथा कशासाठी घेतो? बरं, शपथेवर आपण ईश्वर साक्ष, ईश्वराची शपथ घेतो, भगवंताची शपथ घेतो आणि घटनेची शपथ घेतो आणि घटनेनुसार मी चालेन. काय काय म्हटलं जातं या शपथांमध्ये? काय काय सांगितलं जातं की मी, म्हणजे आपलं नाव घेतलं जातं, त्याच्या पुढे सांगितलं जातं की मी सत्सद विवेक बुद्धी वापरेन, निष्पक्षपणे काम करेन. निष्पक्षपणे, निष्पक्षचा अर्थ कळतो, म्हणजे तो विरोधी पक्षातला का असेना, सत्ताधारी पक्षातला का असेना, त्रयस्थ का असेना, मी तिथे पक्षपात करणार नाही. म्हटलं जातं सर्व तऱ्हेच्या लोकांची कोणाही विषयी आकसभाव किंवा कोणाही विषयी ममत्व ठेवणार नाही. तुम्हाला यांची स्वतःची शपथ ऐकायची? जरा ही शपथ ऐका. नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांची मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी या शपथेमध्ये सत्सद विवेक बुद्धी, मी माझी सत्सद विवेक बुद्धी वापरेल, निष्पक्षपणे काम करेल, सर्व तऱ्हेच्या लोकांची मी सेवा करेल. सर्व तऱ्हेच्या, लक्षात घ्या, कोणाही विषय आकस ममत्व कुठे आहे हे सगळं. मग म्हणून मगाशी म्हणालो ना, त्या 70 वर्षात जर या काँग्रेसने सुद्धा आयोग ताब्यात घेतले असते, न्याय व्यवस्था ताब्यात घेतल्या असते, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय ताब्यात घेतले असते, तर हे कमळ कुठे सापडलं असतं? साधे प्रश्न आहेत पण विचार करायला लावणार आहेत. म्हणजे आज या सगळ्यावर कोणीही, म्हणजे एखाद्या आयोगाने स्वतःहून सुमोटो दाखल करून घेतली असती, स्वतःहून त्याची दखल, म्हणजे कुणी कंप्लेंट करो न करो, कारण आपण कंप्लेंट करून काहीच होत नाही, तक्रारी करून त्याला रद्दी कचऱ्याची टोपली दाखवली जाते. यांनाच हे सारं दिसत नाही. बरं, ह्या सगळ्याची मी माहिती काढली. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कायद्याचा भंग होतो का? धमकी देणं हा राज्यघटनेच्या लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन आहे, शपथेचं उल्लंघन आहे. शपथेचं उल्लंघन हा सुद्धा कायदेशीर अपराध आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय शिक्षांच्या तरतुदी आहेत किंवा काय काय कलम लागतात तुम्हाला सांगू. एवढी कलम आहे त्याच्यामध्ये, एक कलम लागलं तर खोटी. काय म्हटलं जातं? कलम 503 BNS 351 काम रोखण्याचं, अधिकारांचा गैरवापर करण्याचं, भीती निर्माण करण्याचं. जवळपास 2 वर्षांची जेल आहे बरं का याच्यामध्ये. 166 कलम IPC आणि BNS 198 शासकीय अधिकाराचा गैरवापर, कायद्याविरुद्ध अधिकार वापरणे, कायद्याच्या विरुद्ध अधिकार वापरणे. 341 342 IPCचं मतदारांचे हक्क वापरण्यापासून त्यांना रोखणे. होय, हे मतदारांचे हक्क वापरण्यापासून आपण त्यांना रोखतोय. तुम्ही इकडे मतदान करा, नाहीतर इकडे केला तर तुम्हाला निधी मिळणार नाही, हे त्यांचे हक्क वापरण्यापासून आपण त्यांना रोखतोय, त्यांच्या मनामध्ये भीती तयार करतोय. 123 मत मिळवण्यासाठी दबाव आणि प्रलोभन देणं, मत मागण्यासाठी मिळवण्यासाठी 123 कलम, आणि निधी देणार नाही याचा समावेश 123 मध्ये येतो. पुढे सिद्ध झाल्यास, आणि हे जर सिद्ध झालंच तर निवडणूक रद्द होऊ शकते आणि त्या लोकप्रतिनिधीचा, त्याची जी निवड आहे ती अपात्र ठरवली जाऊ शकते. त्यानंतर कलम 14 आहे समानतेचा अधिकार, समानता. यांच्या मागाच्या त्या व्हिडिओमध्ये कुठे समानता दिसली?
कलम 21 जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 326 निर्भय मतदानाचा अधिकार. अजून काय काय सांगावं, अजून किती सांगावं, किती कलम सांगावी. बरं, ह्या सर्वांवर ज्यावेळेस मागे मी त्या ज्ञानेश कुमारांची एक प्रेस बघितली होती, तो आवाज जणू काय महाभारतातलं रामायणातलं एखादं कॅरेक्टर असतं ना, तो असं एकदम असं पूर्वीच्या काळातलं ते कॅरेक्टर कसं बोलतो तसा आवाज. त्यांनी यांचा एक प्रसंग मला अजूनही आठवतो, कुठे त्या आसाम मधल्या का कुठल्या तरी प्रसंगांची त्यांनी आठवण करून दिली. इलेक्शन कमिशन एका मतासाठी 2-2 दिवस ट्रेकिंग करून जातो आणि ते एका माणसाचं मत घेऊन येतो. अहो, एवढं करूच नका. इथे लाखो मतदारांना तुमच्या डोळ्या देखत अशा प्रकारच्या जणू अप्रत्यक्षरित्या धमक्या दिल्या जातात की आमचा मतदार आमचाच चिन्हाला निवडून द्या. तेव्हा मात्र तुमचे हे असले व्हिडिओ येत नाहीत. ते 1 किलोमीटर एका मतासाठी 2 किलोमीटर 4-4 किलोमीटर ट्रेकिंग करून जंगलातून तुम्ही जायचे व्हिडिओ दाखवले. जरा पहा ना ते काय म्हणाले होते. जो कि एक एक मतदाता को ढूंढ कर उसका वोट डलवाता है. आपको पता है, अरुणाचल प्रदेश का एक गांव है मालेगांव, जहां सिर्फ एक मतदाता बहन के लिए पूरा चुनाव आयोग 2 दिन तक ट्रैकिंग करके जाता है और उनका वोट लेके आता है. वही चुनाव आयोग जो गिर फॉरेस्ट के पीछे एक महंत हैं, उनके लिए 1.5 दिन की ट्रैकिंग करने जाता है, पूरा वोट बूथ बनाता है और वोट लेके आता है. उस कर्मठता से, और आज से नहीं 75 सालों से, उस विरासत से, कर्मठता से कार्य करने वाले चुनाव आयोग के ऊपर अगर निराधार आरोप आप मतदाता सूची और मतदान को मिला के और जनता के सामने अगर ये कहें कि चोरी हो रही है, तो ये गलत बात है. जनता सब समझती है. सगळी नौटंकी आहे, नौटंकी. या अशा गोष्टी करून तुम्ही स्वतःची इमेज वाढवू शकत नाही. जोपर्यंत असल्या व्यक्तींवर कुठली कारवाई होत नाही तोपर्यंत तुमची ती प्रतिमा कधीच सुधारली जाणार नाही. आणि असो, तुमच्याकडून कारवायांच्या अपेक्षा ठेवायच्या. नियती आहे ना, नियती अगदी योग्य वसुली करते, कर्माची अगदी योग्य वसुली करते. नियती ज्यावेळेस वसुलीला निघते, कर्म ज्यावेळेस वसुलीला निघतं, त्यावेळेस ते अतिशय सक्त असतं, सक्त काटेकोरपणे वसुली होते. आणि या वसुलीमध्ये कुणाचाच वशिला चालत नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.